सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही ऑलमोस्ट रॅपअप केलं आहे. एक बॅग सायकलवर लावली आहे आणि आता माझी बॅग राहिली लावायची आणि इथे पण थोडाफार पसारा आहे, तो पण आवरायचा आहे. सो माझ्या अंदाजे 7 तर माझ्या अंदाजे 7 वाजेपर्यंत आपण निघू इथून, किंवा 9:45 आहे, 15 मिनटात उरकल. सो चला निघूयात, उशीर झाला आहे पटकन. आज हरिहरमध्ये जायचं आहे, दुपारी मॅच आहे इंडियाची. सो त्याच्यामुळे तिला म्हटलं आज 70च करू, काल 120 झाले, म्हटलं आज जरा 70 करू. चला निघूयात, बघूयात परत पुढं काय परिस्थिती आपल्या पुढं वाढून, पुढं काय परिस्थिती आपल्या पुढे देवाने वाढून ठेवली आहे, त्या हिशोबाने आपण करू. चला, ठरून नाही जात, कारण मग काय होतं, परत प्रॉब्लेम होतो. हॉटेल ऑलरेडी मी सर्च करून ठेवलेली आहेत, शोधून ठेवलेली आहेत रोडला, म्हणजे 150 किलोमीटरपर्यंत. सो चला निघूयात. हो तर मित्रांनो, बरोबर 7 वाजले आता आणि आम्ही निघालो आहे. हॉटेल NH4 ग्रँड सोडतोय. ह्याला वाईब्स नव्हते बरोबर, पण रूम मस्त होती. ठीक आहे, जाऊ द्या. समोर बघा मस्त सूर्योदय झाला आहे, काय मस्त दिसतंय, लाल बुंद. हां 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 हां, बुंद हवा आहे मस्त आणि उजडलं आहे, त्याच्यामुळे काय लाईट्स वगैरे काहीच लावलं नाही. मस्त रे, एकदम शेती. हा ना, आणि आपण म्हणतो कर्नाटक दुष्काळ आहे, दुष्काळ आहे. बघ कसली शेती एक नंबर, आणि टेबल टॉप आहे बघ ना. हो, नाश्ता. इथं नाश्त्याला थांबलो ना, इथंच उजेडन ऊन पडल, मग करचावलोच. 30 किलोमीटर जाऊ आणि मग थांबू. तर मित्रांनो, आता 8:30 वाजले सकाळचे आणि आम्ही आता चहाला थांबलो आहे, कारण काहीच नव्हतं. 30 किलोमीटर आलो आम्ही जिथं राहिलो होतो तिथून, आणि मध्ये आधी काहीच नाही मिळालं. तर आता थोडे ड्रायफ्रूट्स खाल्ले होते, मध्ये 1-2 मिनटाचा ब्रेक घेतला होता फक्त, ब्लॉक काही केला नाही. मग एकदम छोटे असं मग थांबलं की मग ते ब्लॉक करायचं म्हटलं ना की मग व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे नाही थांबलो. हे बघा, इथे सायकल लावल्या, इकडे बसलो. उंच पूल आहे तिकडं. मागच्या वेळेस आम्ही रात्री केलेला हा रूट, त्याच्यामुळे कळलं नाही. आणि हे ते त्याच्यात हेडविंड आहे आता, वाटतं. आणि आता मस्त आहे ना, ऑमलेट सांगितलंय, ब्रेड नाही आहेत त्यांच्याकडे, ते पुरी आहेत. म्हटलं पुरी नका देऊ तेलकट, मग चालवताना ना सायकल. आणि मग चहा घेतो आता, आणि मस्त काय मैसूर पाक वगैरे दिसतं, बिस्किटं दिसतात आहेत, ते सगळं पॅक करून घेऊ, म्हणजे आपल्याला कधी दुपारी वगैरे खायला वाटलं, भूक लागली तर ते खाता येईल. मस्त आहे ना, वास येतोय, फुल टेम्पटिंग ब्रेड ऑमलेट आलेला आहे. आणि इकडं बिस्किटं घेतली आहेत चहा बरोबर. आणि ही जी बिस्किटं आहेत ना, ती आपण संध्याकाळी रूममध्ये चहा बरोबर खायला घेतली. तर आता डायरेक्ट भेटूयात सायकलवर. चढ आहेत ना बेकार, बाप रे बाप. आणि ब्रिज आहेत, मागाशी मी सांगितलं, पण आता परत एकदा चालू केलं कॅमेरा. हो हो हो. आणि 11:15 झालेत आणि किलोमीटर बघा ना, फक्त 48 किलोमीटर. वारं हेडविंड एवढं डेंजर आहे ना, सायकल चालतच नाही आहे. बघा आता 10चं स्पीड आहे. भला मोठा ब्रिज आमची वाट बघते समोर.
शेवटी काय आम्हालाच मस्ती आहे. घरच्या गाड्यांच्या बॅटऱ्याच्या केबल काढून ठेवल्यात आणि सायकलवर आलोय. वा वा वा, जा सायकलवर. शेवटी स्वप्न ती स्वप्न असतात ना, सायकलवरच करायची. अजून जवळपास हॉटेल आहे ना 20 किलोमीटर आहे. किलोमीटर अजिबात कट होत नाही. माझ्या अंदाजे 2-2.5 तास पण लागू शकतात 20 किलोमीटरला. सायकल चालतच नाही हो. तर मंडळी आता आहे ना नारळ पाणी प्यायला थांबलो आहे. 12:15 झालेत. शेवटचे 10-20 किलोमीटर आम्हाला माहिती आहे आम्ही कशी करतोय. एवढं वारं आहे, हेडविंड डेंजर आहे. तर मंडळी दुपारचे आता 12:30 वाजलेत आणि आम्ही हरिहरमध्ये आलो आहे. तुम्ही रूम बघा फक्त. आणि ओनर पण खूप चांगले होते. रूम इतकी महाग आहे ही मला माहिती आहे आणि फक्त सायकलवर आलो आहे म्हणून त्यांनी ॲडजस्ट केलं. जबरदस्त, लय भारी. आणि मेन USP बघा तुम्ही, एवढी भारी रूम असताना त्यांनी काय केलं बघा, सायकल आम्हाला रूममध्ये आणून द्यायची परमिशन दिली. सेकंड फ्लोअरवर आहे. सेकंड फ्लोअरवर आहे हे बघा. आणि एवढी भारी रूम आहे ना. हे बघा, TV आपल्या घरातल्या सारखं आहे, सगळं चालतं, YouTube वगैरे सगळं, वायफाय त्याला अटॅच आहे. आणि रूम बघा. ॲक्च्युली आपल्या पुढं हे काही म्हणजे महत्त्वाचं नाही आहे, पण आपल्याला खूप दिवस प्रवास करायचा आहे म्हणून आम्ही जरा थोडंसं त्यांना बार्गेनिंग करतोय. आणि त्यांनी 2,500ची रूम 2,000पर्यंत आम्हाला दिली आहे. आणि एक रूम दाखवली होती ॲक्च्युली त्यांनी. ती काय झालं, ती खूप छोटी होती आणि खिडकी पण नव्हती, त्याला AC पण नव्हते. आम्ही ॲक्च्युली आहे ना AC रूम टाळतोयच आहे, कारण एवढं ऊन करायचं, सायकल चालवतोय आणि AC रूम घ्यायची म्हटलं ना मग आजारी पडणार. त्याच्यामुळे आम्ही AC टाळतोय. पण ह्या पर्यायच नव्हता. ते म्हटले नाही तुम्हाला ही रूम घ्यायला लागेल, वाटलंच तर तुम्ही 500 रुपये कमी द्या, सायकलवर आले ना तुम्हाला डिस्काउंट. ओनर चांगले होते खूप आणि त्या मॅडम पण खूप छान होत्या. ओनर ते म्हणाले की जर त्यांना जर म्हणजे खाली बेसमेंट आहे तिथं जर सायकल लावायची आणि ते म्हणले जर तुम्हाला जर रूम मध्ये लावायची तर रूम मध्ये लावा. ऍक्च्युली काय झालं माहिती का, त्यांना म्हटलं आमच्या सायकल इम्पोर्टेड आहेत, जर त्याला कोणी तसेच गेअर जर टाकले सायकल उभी असताना तर एखादी जर केबल तुटली ना तर आम्हाला मग इथून बँगलोरपर्यंत काहीच नाही आहे, लोकल मेकॅनिक ठीक करू शकत नाही. सो मग त्यांनी ते समजून घेतलं आणि ते म्हटले खाली बेसमेंटला लावा, तिथं जर नसेल तुम्हाला पटत तर डायरेक्ट रूममध्ये घेऊन जावा सायकल, काहीच प्रॉब्लेम नाही. सो हॅट्स ऑफ. हॉटेल मोठं असू दे किंवा ओनर श्रीमंत असू दे, त्याचं आहे ना हृदय मोठं पाहिजे, ते फार महत्त्वाचं आहे. आणि हे दाखवून दिलं त्यांनी, हृदय मोठं यांचं. चला आता भूक लागली आणि आंघोळ पण करायची. आंघोळ करून घेतो आणि मग जेवायला जाऊ. खाली जायचं कवर बोलू, बघू आपण जसं ठरवूया. ठीक आहे. मग तुम्हाला पण सांगतो काय केलं आम्ही. खाली गेलोय का वरच बोलवलंय. चला. एवढं ड्रेन झालोय ना ह्या उन्हामुळे आणि वारं इतकं होतं ना बापरे. म्हणजे जो उतार म्हणजे चढून यायचो आणि उताराच्या वेळेस आहे ना एवढा असा वाऱ्याचा असा जोर असा मारा. नाही, काल आम्ही 120 केलं ना ते सोपं वाटलं आम्हाला आजच्या त्या 70 पेक्षा. म्हणजे विचार करा, 30 किलोमीटरला आम्ही पहिले सकाळी जे निघालो ना तर 2 तास. 2 तासात केलं आपण ते. अच्छा, 1.5 पावणे 2 काहीतरी तास लागले होते. सो बघा, विचार करा, पहिल्या 30 किलोमीटरला 1.5 तास लागले आणि शेवटच्या 40 किलोमीटरला आम्हाला किती वेळ लागला बघा. आम्ही किती वाजले आता? 1 वाजलाय ना, 12:30 नाही 1:30 वाजला. 1 वाजता आलो आपण इथं. म्हणजे 1 वाजता आलो. म्हणजे विचार कर, 6, 12 आणि 7 तास, म्हणजे 5.5 तास लागले आपल्याला शेवटच्या त्या 40 किलोमीटरला. 40 किलोमीटरला 5.5 तास लागले. म्हणजे विचार करा वारा किती भन्नट. आणि अजिबात थांबलो नाही, एकाच ठिकाणी फक्त ड्रोन उडवला, तिथंच 15 मिनिटं गेले. बाकी आम्ही नॉन स्टॉप आलोय ऑलमोस्ट. चला, नारळ पाणी एक घेतलं आणि नाश्त्याचा एक स्टॉप झाला. चला जाऊ दे. AC मस्त लावलाय आता. 28 वर गेलाय. जास्त म्हटलो कमी नको करायला. चिल करायचं नाही. चिल नाही करायची.
सो चला आता बघूयात काय होतंय आमच्या आता मॅच पण आहे आज, ज्याच्यासाठी थांबलोय आता मॅच आहे इंडियाची श्रीलंकेबरोबर आहे का? हां, तर मॅच बघूयात आपण, मॅचचा आस्वाद घेऊ आणि जेवण पण मग वरच बोलू. चला मॅचसाठी काही पण, मॅचसाठी थांबलोय, नाही तर माझ्या मनात होतं अजून पुढे जायचं, पण ते वाऱ्याने माझे ना हैराण, म्हणजे तिचं जाऊ द्या, तिची तर जीव छोटाच आहे, पण माझा पण जीव पार भांड्यात पाडला त्या वाऱ्याने. दावणगिरेपर्यंत जर वारं नसतं ना तर 100% दावणगिरेपर्यंत गेलो असतो. चला 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 बाय, आता भेटूयात जी. तर मंडळी आम्ही आता आहे ना हॉटेलच्या खाली आलो आहे रेस्टॉरंटमध्ये, आणि मी स्पेशल पंजाबी थाळी सांगितली आहे, आणि त्या स्पेशल पंजाबी थाळीमध्ये मस्त गुलाबजाम आहे, आणि अमृताने सांगितले भेंडी मसाला आणि चपाती. अरा ती लढलो, माझ्यातला जर गुलाबजाम तू खाल्ला ना तर तू एन मी आहे. आज ते मी मागून घेईन की, एवढं काय मागून बिगून नाही, तो त्याच्यातलं पण मी खाणार. स्वीट बघते, स्वीट आहे बघा, स्वीट डिश बघते बघा बघा. स्वीट डिश नाही आहे, आईस्क्रीम आहे. हा आईस्क्रीम आहे. जाऊ दे आता आल्यावर बघ दाखवतो तुम्हाला काय मागवले. फॅन्टॅस्टिकमध्ये टोमॅटो सूप आलेला आहे आणि मसाला पापड आलेला आहे, आणि अमृताचा चेहरा बघा कसा झाला आहे. पापड मागवणार आहे मला, पापड छान टाकला ते बघा, घ्यायचं नाही पण माझं सगळं खायचं ओढू ओढू. आवडतं. आयो याला म्हणतात पंजाबी, याला म्हणतात पंजाबी थाळी आहे बघा. भेंडी मसाला आलेला आहे. नको बाबा, गुलाबजाम मिळेल का? मत दो मत दो. त्यांना काय, त्यांना पाहिजे एक गुलाबजाम. गुलाबजाम. Opportunity now for Shubman Gill, as I say, in different tournaments so far, just a 1.5 century. But what an opportunity now, with so much time left in this innings. फायनली गिलचे 50 झालेले आहेत. हा एक नंबर मॅच चालू आहे, जबरी. अरे त्याच्यासाठी आलोय, ते मस्त एन्जॉय करतोय. अरे कोहलीचे पण झाले, आपण जेवायला गेलो त्या कोहलीने करून टाकले वाटतं आधी. मस्त मॅच चालू आहे, मस्त चालू आहे. कोहली 100 होऊ दे, उगाच मिस करू नको. आणि गिलनी पण दोघांचे 100 झाले, विषय संपला. चांगला चान्स आहे, जास्त पण होईल, 150 पण करू शकतात. जरा जास्तच मी अपेक्षा करतोय वाटतं. टॅन झालंय, कसलं टॅन झालंय जबरदस्त. ऊन आहेच तेवढं ना. आम्ही घरी असतोपर्यंत काळे कुट्ट होणार आहे बहुतेक, म्हणजे खास कर मी. मी पण होणार आहे, मी पण झाली आहे ॲक्च्युली. खूप टॅन झालं आहे असं हे. माझं तर नाकच काय टॅन होईल फक्त, मला असं वाटतंय. एवढं नाक उघडं असतं माझं, आणि बाकीचं सगळं कवर असतं. मला वाटत असेल आवाज कमी कर. ते दुसरं Gill was on 8, Virat Kohli was on 10. Those catches taken. बघा, तुम्हाला वाटत असेल तेच कपडे घालतात बघा. आलं की आमचं तेच कार्यक्रम आहे, कपडे धुणे आणि वाढायला घालणे बघा. मग जेवणे, मग बाकीच्या गोष्टी. पहिलं कपडे धुणे आणि त्याच्यानंतर मग आराम. आता काय मस्त जेवण वगैरे करून आलोय, आता फुल मॅचचा एन्जॉयमेंट. तुला मॅच नाही बघणार तर इकडे बस, मी तिकडे बसतो. कोण म्हटलं मी मॅच नाही बघणार? बघू ना. कोण म्हटलं मॅच नाही बघणार? मागाच्या पासून मीच बघतीये. हे तर पहिले आंघोळीला गेले ते, आता आले तर व्लॉग करता येते. चिकटला होता कोहली. Chamira now, I think Wasala. that shoulder. That's right. That shoulder injury that came took him out.